हाय, दिस इज मी. आणि तुम्हा सगळ्यांना आता माझं मॉर्निंग रुटीन समजलंच आहे. सो नेहमीप्रमाणे मी सकाळी लवकर उठून गेले होते रनिंगला. आणि आज आम्ही ऑलमोस्ट 3 किलोमीटर रनिंग केलं. रोज थोडंसं एक्स्ट्रा करायचा प्रयत्न करतो. हॉस्टेलवरती माघारी येतच होते तोपर्यंत सिद्धीचा फोन आला, माझ्यासोबत वॉकला चल. सो तिच्यासोबत पण गेले मी. आणि आज सकाळी वातावरण खूप भारी झालं होतं. नंतर मग मी रूमवरती आले, आवरलं. आणि आता रनिंगला जात असल्यामुळे ना कपडे रोज धुवावे लागतात. सो मी सकाळीच कपडे धुवून टाकली. त्यानंतर मग मी ब्रेकफास्ट केला. आणि आज मी ओट्स खाल्ले होते. मी बाहेरचं खायचं बंद केले, जर खाल्लं तर फक्त हेल्दीच खाते. कंटाळा करायला नको म्हणून भांडी पण लगेच धुवून घेतली. त्यानंतर मग कॉलेजला जायला तयार झाले. आणि हा गेट रेडी विथ मी ना मी आधीच पोस्ट केलाय. जर तुम्ही बघितला नसेल ना तर गो अँड वॉच. त्यानंतर मग आवरून कॉलेजला आलो. आणि आज आमचं फुल डे कॉलेज होतं. आज फर्स्ट प्रॅक्टिकल सेशन होता. सो तो अटेंड केला. आणि आमच्या फायनल इयर प्रोजेक्टचं थोडंसं काम पण होतं. सो ते पण आम्ही तेव्हा केलं. सिनॉप्सिस पण दाखवायचा होता. सो तो पण गाईडला दाखवला. नंतर आम्हाला भूक लागली होती. कॅन्टीनमध्ये गेलो पण कॅन्टीनमध्ये आम्हाला पाहिजे ते नव्हतं. सो मी बाहेर आलो. ऑर्डर येईपर्यंत सायलेंट डबा आणलेला, तो खाल्ला. घरचं जेवण खाऊन ना खूप भारी वाटतं. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटत आहेत ना ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आम्ही पुलाव ऑर्डर केला होता. सो तो खाल्ला. आणि आधी चपाती खाल्ल्यामुळे आमचं पोट एवढं भरलं होतं की आम्हाला शेवटी पुलाव जात नव्हता. एक लेक्चर तर आमचं मिस झालं होतं, पण राहिलेलं एक तरी करूया म्हणून परत कॉलेजला आलो. आणि आज नशिबाने आम्हाला लिफ्ट पण भेटली, कारण एवढं खाऊन 3rd फ्लोअरपर्यंत चालत आहे ना आम्हाला होणार नव्हतं. लेक्चर केलं. आणि हे दोघे एसआयचं काहीतरी प्रिपरेशन करत होते. सो मी जाऊन ते बघून आले. त्यानंतर अजून 2 लेक्चर होते पण आमच्याकडून ते होणार नव्हते. सो आम्ही परत माघारी हॉस्टेलला आलो. आणि रात्री आमचं थोडंसं काम होतं म्हणून आम्ही आरकेमध्ये गेलो होतो. थोडे फ्रुट्स घ्यायचे होते, सो आम्ही ते आधी घेतले. आणि सिद्धीला परत थोडंसं काकडी आणि गाजर घ्यायचं होतं. सो आम्ही ते पण घ्यायला गेलो. आणि मेडिकलमध्ये पण जायचं होतं, पण ज्या हव्या त्या गोळ्या नाही भेटल्या. मग आम्ही हॉस्टेलला माघारी आलो.